करावी। किरवेल नॅशनल स्कूलच्या या सभागृहामध्ये रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने घेतला जाणारा
शिक्षकासाठीचा राष्ट्रशिल्पकार पुरस्कार, नेशन बिल्डर अवॉर्ड आणि आपल्या सर्व अहमदपूर चाकूर तालुक्याचं भूषण माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांना रोटरी भूषण पुरस्कार, या पुरस्कारासाठी उपस्थित माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब, शिवानंद तात्या हेगडे, आमच्या रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर चंद्रशेखरजी मुळे, लीडरशिप डायरेक्टर आमचे नरसिंहजी चिरकावर साहेब, सचिव धीरेंद्र ढेले, या संपूर्ण प्रोजेक्टचे चेअरमन, या संस्थेचे सर्वेसर्वा ज्ञानोबा भोसले सर, महेश बँकेचे उपाध्यक्ष, सर्व पत्रकार, या ठिकाणी बरीचशी मंडळी उपस्थित झालेली आहे. सर्वांचं मी रोटरी क्लबचा अध्यक्ष या नात्यानं सर्वप्रथम स्वागत करतो. यामध्ये 2025-26 या 38व्या वर्षाचा रोटरी क्लब अहमदपूरचा अध्यक्ष म्हणून अनेक अनुभवी सर्व रोटरी सभासदांनी माझ्यावर जबाबदारी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं एकदा आभार मानतो आणि स्वतःला धन्य समजतो. एका जागतिक लेवलच्या समाजसेवी संघटनेचा मला अध्यक्ष होण्याचा हा मान मिळालेला आहे. दरवर्षी रोटरीचं इंटरनॅशनल एखादी ब्रीदवाक्य लोगो ठरलेला असतो आणि त्याच धर्तीवर जगभर रोटरी काम करत असते. या वर्षीचा आमचा रोटरीचा लोगो आहे युनाइट फॉर गुड, चांगल्या कामासाठी एकत्र या. एकत्र लोक नेहमी येत असतात, अनेक ठिकाणं असतात, पण काहीतरी त्यातून चांगलं घडलं पाहिजे हा एकमेक उद्देश घेऊन आम्ही यावर्षी काम करत आहोत. आणि आजही आपण एवढे एकत्र आहोत म्हणजे एक चांगलं काम करणारे तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी यांचा कुठेतरी सत्कार झाला पाहिजे. या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेलो. आज पदग्रहण 1 जुलैपासून आमचा पदभार असतो. पदग्रहण 26 जुलैला झालं आणि अनेक वर्षापासून आम्ही बाहेरच्या तालुक्यातून या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने आलो, परंतु एकंदरीत कार्य पाहत असताना अहमदपूर तालुक्याला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद बाबासाहेब पाटील साहेबांच्या रूपाने मिळालं आणि सगळ्या तालुक्यासाठी आणि आमच्या रोटरीसाठी खास एक घोषणावा बाब आहे. पण आम्ही ठरवलं की साहेबांना आमच्या रोटरी क्लबचा उपस्थित संख्या कमीच्या असेल समोर द्यायचा आणि तो पदग्रहण मध्येच आम्ही जाहीर केला होता. पण अचानकपणे साहेबांच्या मुलग्याच्या ऑपरेशनची तारीख आली, साहेबांचा निरोप आला की मी थोडंसं दवाखान्याच्या अडचणीमुळे त्या कार्यक्रमाला येणार नाही. तो आमचा कार्यक्रम आमची इच्छा साहेब तशी राहून गेली होती आणि मग आता राष्ट्रशिल्पकार पुरस्कार कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेबांना विनंती केली, त्यांनी मान्य केली आणि आज थोडासा अधिक कार्यक्रमात चालू असल्यामुळे वेळ झाला. साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा पुरस्कार थोड्याच वेळी ते स्वीकारतील, त्याबद्दल साहेबांचे खूप खूप मी आमच्या क्लबच्या वतीने धन्यवाद मानतो. नेशन बिल्डर अवॉर्ड याने अनेक वर्षापासून कधी 5, कधी 10, कधी 11, कधी 20 त्या वर्षी आम्ही तालुक्यातील जिल्हा परिषद संस्था, वाडी तांड्यावरील संगीत विद्यालय, अपंग विद्यालय, वेगवेगळ्या विद्यालयाची शिक्षकांची निवड आमची कमिटी करत असते. जिल्हा परिषदेचे घेत असताना आमचे सरसेनापती त्या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी डोंगाडे साहेब आहेत. आम्ही त्यांना विचारतो, अनेक संस्थेच्या संस्था चालकांना विचारतो, अनेक प्राध्यापकांना विचारतो, कमिटी करून निवड केली जाते. यावर्षी साहेब 11 निवड करावा असं बैठकीत ठरलं. तुम्ही कार्यक्रमाला येणारे कळल्यानंतर थोडस पातळी वाढली आणि संख्या थोडीशी दुप्पट झालेली आहे. थोडासा आपल्याला त्याचा त्रास होणार आहे आणि आम्ही निवड करत असताना अनेक गोष्टी त्यात घेत असतो. शिक्षक असला तरी तो कुठेतरी माणूस आहे, चुका करत असतो. 20-19 एखादी इकडे तिकडे जरी झाला असली आमच्या निवडचं, परंतु मला अभिमानाने सांगावं वाटतं की ज्या अहमदपूर तालुक्यातील शिक्षकांना राज्य पुरस्कार भेटलेले त्यामध्ये आमच्या आशाताई रोटरी असतील, आम्ही अगोदर त्यांना पुरस्कार दिलेले. महादेव खंडुरे असतील, त्यांना आम्ही रोटरीचा पुरस्कार दिलेला आहे. आणि कालच त्यांची घोषणा या ठिकाणी झाली, आमचे सूर्यकांतजी गोविंदवाड सर जिल्हा परिषदचे, त्यांनाही रोटरीने अगोदर पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे आम्हाला वाटतं की आमची निवड सुद्धा योग्य आहे. कुठं एखादी समजा चुकलं तरी आजचा पुरस्कार घेतल्यानंतर नक्की त्यावर जबाबदारी वाढेल आणि नक्की ते आदर्श होतील, हेच त्या ठिकाणी मी अपेक्षा करतो. हे करत असताना आम्ही जे आपल्यासाठी प्रमाणपत्र आहे, मोमेंटो देणार आहोत. एक प्लेज आमचं दर महिन्याला निघत असतं, त्यात नाव आहे. काही छपाईमध्ये त्या गुरुजींचं नाव काना मात्र आठवण, गुरुजींनी चुकायचं नसतं. बाकी कोणी चुकलं तर ठीक आहे, डॉक्टर गुरुजी आणि यांच्याकडे खूप लक्ष असतं. म्हणून जर काही चूक झाली असेल तर मी अध्यक्ष म्हणून आमच्या सरकार मंत्रीने ते समजून घ्यावं. मागील महिन्यामध्येच गौरी गणपती सजावटाची स्पर्धा घेतलेली होती, त्यामध्ये काही अनेक सहभाग होते. त्यांची त्या ठिकाणी आम्ही पुरस्कार आणि बक्षीस जाहीर केल्याप्रमाणे देणार. अनेक उपक्रम रोटरीच्या माध्यमातून राबवले जाते.
वेळ होणाऱ्यांनी जास्त सांगणार नाही. 1 जुलै पासून ते अध्यक्ष झाल्यापासून 2 मेडिकल कॅम्प झालेले. मागील महिन्यामध्ये आम्ही या मुखमधील शाळेवर पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या सर्व मी पुरस्कारार्थी पत्रकार बांधवांची तर एवढी मदत आहे रोटरी क्लबला. आम्ही या माध्यमातून समाजसेवा करतो. तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न समोर आणण्याचं काम करता. तुम्ही सुद्धा समाजसेवक आहात. आम्हीही तेच काम करत असतो. जिथं गरज आहे तिथं आपण जाण्याचं काम करतो. येत्या 5 ऑक्टोबरला 400 मुलग्यांच्या वर पाय केलाय. रत्ननिधी मुंबई आणि रोटरी क्लब अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अगदी मोफत त्यांचं पाय मोजमाप आणि तो पाय वसूल दिला जाणार आहे. सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर आहे. आम्ही बाहेर लावले. तुमच्या घराला पॉम्पलेट येईल. गावोगाव त्याचा जाहीर प्रचार करा आणि त्यांना तो लाभ मिळवून द्या. त्या माध्यमातून आपण त्यांच्या पायाची व्यवस्था या ठिकाणी अगदी मोफत करणार आहोत. असे अनेक कार्यक्रम आम्ही पुढेही घेणार आहोत. त्या ठिकाणी आमच्या सर्वांनी मदत करावी. यामध्ये पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काही पाठीमागे बसले. नाव इथं राहिला असेल, सत्कार राहिला असेल तरी मी त्यांचं स्वागत करतो. असंच आम्हाला जाहिरातीशिवाय आमच्या काही बातम्या आम्ही केलेला उपक्रम आपण देतच असतात. यापुढेही द्यावं आणि आमच्या सोबत तुमच्या सोबत आम्हाला घ्यावं. म्हणजे आणखी आपण जिथं कमी आहे तिथं जाऊन पोहोचूया. काही जणांनी कार्यक्रम चांगला घेत असताना, समाजात चांगलं होत असताना टीका पण होत असतात. काही एकाने मला विचारलं, हे कसं काय निवड केली, ते कसं काय निवड केली. निवड कमिटी आहे, मी अगोदरच सांगितलं. आणि एक उदाहरण सांगायचं तर स्वामी सर आज आमचे पोस्ट करते. मी त्यांना म्हटलं स्वामी सरचं एकच काम सांगतो, म्हणजे जिथं कमी आहे तिथं स्वामी, भीतर म्हणतो जिथं कोणीच नाही तिथं स्वामी. समाज कार्य करणे एवढं सोपं नाही. आपली ड्युटी करून घरी सगळ्याला बसता येतं. 1.5 महिना झाला नाही पायाचं ऑपरेशन करून. सकाळपासून 4 कार्यक्रम आहेत. नागपूर कुठे आहे, गोंदिया कुठे आहे, हैदराबाद कुठे आहे, हे गाव कुठे आहे, बसले नाही. समाज कार्य करताना अधिक अडचणी असतात, तो नाव ठेवत असतात. त्यामुळं आम्ही जे निवडले ते योग्य आहे असं समजतो आणि सर्व पुरस्कार त्यांना वेळ झालेला आला तरी आपण योग्य सन्मान आपल्या घ्यावा. आणि जात असताना आज जागतिक शांतता दिवस आहे. गेले 8 दिवस आम्ही रोटरीचा शांतता आठवडा साजरा करतो. त्यासाठीच एक सेल्फी पॉइंट ठेवलाय. सगळे तो फोटो काढा. आपला सत्कार झालेला छान जोडीनं फोटो काढा. छानपैकी भोसले सरांनी स्नेहभोजन ठेवले, त्याचा आनंद घ्या. सगळा परिसर सुंदर आहे, ते पाहून घ्या. कोणीही घाई करू नका. पुन्हा एकदा मी रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझ्या दृष्टीने सर या म्हणजे भगीरथ म्हणता येईल त्याला. सरांसाठी आदरणीय श्री बाबासाहेब पाटलांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. आपण रोटरी भूषण पुरस्काराने या ठिकाणी आदरणीय श्री बाबासाहेब पाटील साहेबांना आपण सन्मान करणार आहोत. तर निश्चितच रोटरी छोटी आहे. आम्ही आपला सन्मान करणे इतकेही मोठे नाही, पण आपण मोठ्या मनाने हा पुरस्कार सन्मान पत्राचं वाचन करण्यासाठी व्यासपीठावर मान्यवर व व्यासपीठा समोरील मान्यवर सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे सन्मान पत्र वाचन करत आहे. माननीय आमदार श्री बाबासाहेब मोहनराव पाटील साहेब, सरकार मंत्री महाराष्ट्र राज्य, आपणास रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने रोटरी भूषण पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. हा सन्मान आपल्या अतुलनीय सार्वजनिक कार्याचा गौरव तर आहेच, यासोबत रोटरी परिवारासोबत असलेल्या अतूट नात्याचाही हा सन्मान आहे. 3 दशकांपासून रोटरीच्या पदग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती आम्हाला स्पष्ट आठवते. त्याच क्षणी सेवाभावी वृत्तीच्या रोटरी परिवाराशी आपले नाते जोडले आणि आज तागायत आपण ते प्रेमाने जपले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या दूरदृष्टीचा आणि प्रेरणादायी नेतृत्वाखालीच आम्ही अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी करू शकतो. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रात राबवलेल्या प्रत्येक मोहिमेला आपल्या मार्गदर्शनाचा भक्कम आधार मिळाला. आज आपण सहकार क्षेत्राचे नेतृत्व करत आहात आणि आपल्या नेतृत्वाने या क्षेत्राला एक नवी दिशा मिळत आहे आणि मिळत राहील. याचबरोबर दुग्ध विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आपण करत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण केलेले प्रयत्न अहमदपूर चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणणारे आहेत. आपण नेहमीच
साहित्य, कला, क्रीडा आणि शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांना प्रोत्साहन दिले आहे. आपल्यातील संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. हा सन्मान म्हणजे आमचे स्नेही, मार्गदर्शक मित्र आणि सुखदुःखाच्या कायम सोबती व्यक्तिमत्वाचा आहे. रोटरी परिवाराशी आपले नाते यापुढेही असेच वृद्धिंगत होत राहावे. आपल्या हातून शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक स्वभावाने लोकोपयोगी कार्याचा आणि माणूस म्हणून सामाजिक जीवनाचे बंध अधिकाधिक दृढ होत राहावे हीच आमची मनोकामना आहे. सामाजिक भान, अखंड लोक विकासाची दूरदृष्टी, सहकार आणि सहकार्यातून मूलभूत विकासाचे स्वप्न पाहणारे नेतृत्व आमच्या सोबत असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी मंचाला विनंती करतो सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून रोटरीच्या वतीनं दिला जाणारा हा रोटरी भूषण पुरस्कार 2025 प्लेज चे संपादक रामभाऊ गंतळे, सहसंपादक प्राध्यापक आणि चवळे सर या द प्लेज या उपक्रमासाठी त्यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर मी विनंती करतो माननीय श्री राजकोट मोहन संग्रामराव पाटील. त्यानंतर मी विनंती करतो सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात. सर स्पीच पक्का केले तर सरांसाठी सांगतो निवड परमेश्वर माणिकराव इंग्रज ग्रंथालयाचे काम पाहतात. वाचन प्रवास करणे पुरस्कार स्वीकारत आहेत. धन्यवाद. यानंतर आसावरी संगीत विद्यालयाच्या सत्कार होत आहे. यानंतर यशवंत विद्यालयामध्ये मी विनंती करतो किलबिल नॅशनल स्कूलचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दाखल नाव आहे. पत्रिका कलाकार किलबिल नॅशनल स्कूल शाळेमध्ये सध्याचे संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. फोटो स्टुडिओ गोरगाव येथे सगळ्यांना अवेलेबल होतील. सर्वांनी तिथून जाऊन फोटो त्यामुळे आपण थोडीशी गडबड करत आहोत. आपण समजून घ्यायची अपेक्षा आहे. दुसरं पारितोषिक सौजन्य गायत्री कपिल बिरादा, सौजन्य दिशा आहे. अहमदपूरच्या वतीने राष्ट्र शिल्पकार श्री रोटरी भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आपण या ठिकाणी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक कपिल बिराजदार सर, रोटरी क्लबचे सचिव माझे मित्र देवेंद्र रेल्वे, शिक्षण खात्याचे आपल्या शिक्षण अधिकारी चौकाडे साहेब, चंद्रशेखर पुले साहेब, सहाय्यक प्रांतपाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवानंद हेगडे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवडणुकांची कांबळे साहेब, ज्या संस्थेमध्ये कार्यक्रम घेतला त्या संस्थेचे संस्थाचालक अध्यक्ष ज्ञानोबाजी भोसले सर, प्राध्यापक धर्मा माने सर, ज्येष्ठ साहित्यिक संतोष पाटील, प्राचार्य किलबीर, रामदास कदम, संचालक कृषी उत्पन्न बाजार, मोहित कात्रे सर, LIC प्रतिनिधी आणि उत्कृष्ट व्याख्याते चिलकावार सर, श्री महेंद्रजी खंडागळे, उद्योजक प्राध्यापक प्राचार्य वसंतरावजी बिरादार सर, माझे मित्र आणि पत्रकार शंभर सोमश्री स्वामी सर, अध्यक्ष मराठा पत्रकार संघ, आमचे गिरवल प्राध्यापक मारुतीराव बुजुर्ग पाटील, बुजुर्ग युवराज पाटील, महेश देवडे, गंगाधरराव देशवाड, पातांबरे सर, पातांबरे मॅडम, कामाक्षी पवार मॅडम, सर्व शिक्षक बांधव, महिला भगिनी, सर्व रोटरी क्लब, चिगळे सर, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपण रोटरीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करतो. रोटरी क्लबचा आणि माझं खूप वर्षाचं जुनं नाव आहे. मागच हा कार्यक्रम ठरला होता, पण त्यावेळेस मला जाता आलं नाही. परंतु रोटरीचे लोक हुशार आहेत, आज मध्ये गाठले आहे. आणि शिक्षकांचा पुरस्कार, ज्या गुरुजनांनी आम्हाला शिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं, आज जे आम्ही तुमच्या समोर उभे आहोत ते सगळे गुरुजनांचा आशीर्वादामुळे उभे आहोत. आणि त्यांचा कार्यक्रम बनवून आम्ही कुठेही जात असतो. रोटरी क्लब एवढंच फक्त काम करत नाही, तर समाजामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं त्या ठिकाणी स्वीकारतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांना प्रोत्साहित देतात. सुरुवातीला असं वाटायचं की रोटरीमध्ये दोन मजा करायसाठीच ही कंपनी होती, असं समाजामध्ये वाटत होतं. पण पूर्ण त्याचा अभ्यास केल्यानंतर चित्र वेगळं आहे. स्थापना 23 फेब्रुवारी 1905 मध्ये अमेरिकेतल्या एका व्यक्तीने केली. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून या संस्थेचं काम अनेक लोकांना जे सरकार खात्यात माझ्याकडे घडले त्याच सुरुवात म्हणून इथं आहे. एकत्र आणून सेवा करते संस्था, धर्म, जात, पंथ यांचा कसल्याही प्रकारच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन जगभरात मानवी कल्याणासाठी कार्य करत असते. जगभरातील सदस्य क्लबची समावेश अनेक आहे. अनेक देशामध्ये ही संस्था काम करते. 200 पेक्षा अधिक देशामध्ये भौगोलिक क्षेत्रामध्ये रोटरी कार्यरत आहे. एकूण जगात रोटरी क्लब 45,000 अधिक संख्या या ठिकाणी आहे. तर सदस्य 12 लाखापेक्षा अधिक आहेत. तसं आपल्याकडे खूप मोठे 2 लोक होते. आपल्याकडे आमच्या लहानपणी नामू नावाचा एक बाबा आणि त्याच्यानंतर आमच्याकडे कोल्यूचे खूप डेंजर वातावरण तयार झालं. पण या रोटरीवाल्यांनी मात्र हे जे कार्यक्रम केला ते नायनाट केला. केवळ ते सरकार त्या माध्यमातून राबवत आहे, पण याचा मेडिसिन औषध मात्र रोटरी क्लब देते, म्हणून अतिशय कौतुकास करत होते. इंटरनॅशनल कडून दिले जाणारे फक्त शासन हे राबवते. म्हणून बघितलं आपण अहमदपूर क्लबची स्थापना 1991 आहे. अहमदपूर सारख्या छोट्या तालुक्यामध्ये या संस्थेचं काम सुरू झालं. अतिशय उल्लेखनीय कार्य त्या संस्थेने केले. अनेक समाज उपक्रम घेत असते. वृक्षारोपणाचं काम, रक्तदान शिबिर आहे,
शाळेला स्वच्छ पाणी देणं आहे, फिल्टर वाटप करणं आहे, शाळेला मुलीला सायकलीचे वाटप करणं आहे, तालुक्याची शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत, विद्यार्थ्यांना वाटण्याच्या शिबिर, डिजिटल स्कूल संगणकाचे वाटप आणि उपक्रम त्या माध्यमातून रोटरी पुढच्या वर्षी घेतले जातात. माझ्या संस्थेमध्ये 2003 पासून रोटरी सोबत जोडले जातात. तेव्हा माने सर आमच्या संस्थेमध्ये प्राध्यापक होते आणि ते आजही आहेत. मी म्हणतात आज कसे आहेत, शिरूरला आहेत, अजून आमच्या संस्थेमध्ये येतात, काही गोष्टी वाटल्या तुमचं मार्गदर्शन करतात, म्हणून ते आजही आमच्या संस्थेमध्ये आहेत. त्यांचा प्रतिक्रम सोहळा त्या ठिकाणी केला होता, त्याचा मी प्रमुख पाहतो. आज मात्र रोटरी क्लबच्या वतीनं आज माझा एक सत्कार केला, इथपर्यंत माझी वाटच. रोटरीने आपल्याला माझाही सत्कार बहुमान केला, पुरस्कार दिला. खंडागळे सर वाचत होतो, मी एक एक वाक्यावर बघत होतो, विचार करत होतो काही करायचं का, आणि नसलं तर आता त्याच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करावा लागेल. पुरस्कार देत असताना आता सांगितलं विराज असताना की 2 प्रकारचे पुरस्कार. एकाला खरंच काम केल्यावर पुरस्कार दिलेले असतात, एकाने सुधारायचे म्हणून बहुतेक त्याच्यातला दिलं काय. हा विनोद सोडून द्या सर, अनेक पुरस्कार बघितले, पण हा एक वेगळा पुरस्कार आहे माझ्या जीवनामध्ये, म्हणजे कायम आठवणीत राहणार. आपल्या घरातल्या माणसाने, आपल्या कुटुंबातल्या माणसाने बहुमान हे कशातच त्याची तुलना करतायत. लोक जे करतात ते काहीतरी स्वार्थ मतलब असते म्हणून एखादं सोडू शकतात, पण आपण काही नाही, प्रेमा खातर आपला मित्र आहे, राजकारणी माणूस आहे आणि आपल्या सगळ्याशी मैत्री आहे म्हणून आपण पुरस्कार दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो, धन्यवाद देतो. की सांगत असताना तुम्ही सांगितलं की आमच्याकडे ज्यांना निवड केली त्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटले. आता मला उत्सुकता दुसरीच लागले, आता आपल्या कुठेतरी नंबर आहे. हाच पुरस्कार महत्वाचा सर. घरच्या माणसाने जे पुरस्कार केला, घरच्या माणसाने खरं आपलं कौतुक कुठं आहे, घरात जिथं आपल्याला कौतुक केलं जातं. एखाद्या घरामध्ये गरिबी असेल, आपली भगिनी गावाकडे जात असताना नांदायला, तिच्या घरी किती मोठं असेल पंचपक्वान, पण ज्यावेळेस घरामध्ये येतील त्यावेळेस वरण भात भाजी असायची आणि आई म्हणते कसं चालावं. हे जे आपुलकी प्रेम घरात मिळतंय ते कुठंच मिळत नाही. त्या पद्धतीने मला सत्कार. रोटरी क्लबला खूप चांगले उपक्रम घेतले, अनेक उपक्रम घेतात. आज आम्हाला वृक्षारोपणाची नितांत गरज आहे. आज बघतोय आपण ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय देशाचं आणि जगाचं नुकसान झालंय. पाऊस बघितला आपण आता की नदीमध्ये मावत नाही, गावात मावत नाही. मग आपण आतापर्यंत निसर्गावर अत्याचार अन्याय करत आलेला. खरं माणसाने जीवन जगायचं असलं तर निसर्गाच्या सोबत राहावं लागलं. हे भाषणामध्ये चांगलं एखाद्या माणसाला धाडशी बनायचं असलं, माणसानं सत्तेच्या विरोधात काम करावं, बंड करावं, हे तिथं ठीक आहे, पण निसर्गाच्या सोबत राहूनच आपल्याला आनंद घ्यावा लागेल. निसर्गाच्या विरोधात आपण काम केलं, बंड केलं तर त्याचे परिणाम आज भोगतात. रोज पेपरला बातमी मध्ये मुंबईमध्ये होते त्या दिवशी एका कोपऱ्यामध्ये एका जिल्ह्याची बातमी, नदीच्या पात्रात होऊन चाललंय, दुसऱ्या पात्रामध्ये जनावर होऊन चाललंय, तिसऱ्या पात्रामध्ये टेम्पो होऊन चाललाय. परमेश्वराचा जो मार्ग आहे तो दिसत. म्हणून निसर्गाच्या सोबत राहून आपल्याला काम करावं लागेल. मग त्याच्यासाठी पर्यावरणाच्या सोबत आपल्याला राहावं लागेल. राहायचे म्हणजे काय करायचंय की आज वृक्षतोड एवढी झाली आहे की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एक 3 वृक्ष असले पाहिजे. पण आजचा जर हिशोब केला तर एक करा म्हणजे कुठेच चुकूनच करावं लागेल. त्याची किंमत मोजली, जगाने मोजली, आपण देखील मोजली. कोविड नावाचं जे संकट आलं त्यावेळेस
कोणत्या गोष्टीची आवश्यकता होती आपल्याला, ते म्हणजे ऑक्सिजन. मग इतकं मूल्यवान ऑक्सिजन निसर्गाने आपल्याला दिले आहे, त्याच्यावर देखील खूप मोठा आपण अत्याचार अन्याय केलाय. आज अनेक देशामध्ये असे ऑक्सिजनचे दुकाने, तुम्ही ते याला जाता ना कैलास देवाला, वरी जाताना तिथं शेवटचीच अटका असते, म्हणून ते म्हणतात की एक पिशवी घेऊन जावा ऑक्सिजनची. त्याच्यासाठी ऑक्सिजनचं महत्व आपण कोविड मध्ये सगळ्यांनी अनुभव भोगलाय. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाने झाड लावले पाहिजे, जगवले पाहिजे. वृक्षाची तोड खूप व्हायला लागल्या, मोठमोठे रस्ते व्हायला लागले आणि झाड कटिंग खूप मोठे व्हायला लागले, आणि एक झाड तयार व्हायला कितीतरी वर्ष लागतात. त्याच्यामुळं सगळ्याची तुमची माझी आज जबाबदारी आहे की प्रत्येकानं आपल्या जिथं जागा असेल तिथं वृक्ष लावणं, त्याची जोपासना करणं हे आपलं आजच्या निमित्तानं आहे. रक्तदानाच्या शिबिराच्या संदर्भात बोलत असताना बघितलं की परमेश्वराला आपण बाकी काही करू शकतो, परमेश्वराच्या शेवटी हातातच नाही सगळं. विज्ञानानं आम्ही कितीही प्रगती केली नाही म्हणत नाही, पण शेवटची प्रगती आपल्याला कधीच शेवटपर्यंत जाऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची ताळमेळ घातला असतं. ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या कुटुंबामध्ये अध्यात्माची सांगड आहे तेच कुटुंब सुखी असतं. अध्यात्म म्हणजे केवळ कपडे घालणं, केस राखणं, गळ्यात माळा घालणं, विभूती लावणं म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म म्हणजे एटिकेट्स, मानस पाळणं, गुरुजनाचा आदर करणं, स्त्रियांचा आदर करणं आणि सत्याच्या सोबत राहणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि जे अध्यात्माच्या जवळ आहेत किंवा ज्याचा अध्यात्माचा टच आहे, तर तो व्यक्ती कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. म्हणून आज बघतोय आपण, मी 88-89 मी अमेरिकेत गेलो, पण त्यावेळेस सुद्धा मात्र या आत्महत्याचं प्रमाण सुरू झालं. आता मात्र आपल्याकडे फॅर निर्माण झाला. काय कारण नाही, एवढं मौलिक जीवन असताना आत्महत्या लोक का करायला लागली मला कळलं. आज तर एवढी भोगलत आहे, खायला चांगलं मिळते, अन्नधान्य मिळायला लागले, सरकार देखील मोफत धान्य देते, पण आमचं शिक्षण आमचं कुठेतरी कमी पडावं की आम्ही कणखर माणसं निर्माण करणार गेलो. मला सांगा, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद असते, नेताजी सुभाष बोस असते, या लोकांनी अनेक प्रसंग त्यांच्यावर आले, पण परिस्थितीचे दोन हातच केले ना त्यांनी. पण त्यांनी का आत्महत्या केलं का मला सांगा. संभाजी राजाबद्दलच आपण बघतो आहे, त्यांच्या मालिका, एका राजाचा पुत्र आणि एवढा शक्तिशाली, एवढा बलशाली, विद्या संपन्न असणारा, विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित असलेला माणूस, संस्कृतमध्ये पारंगत, इंग्रजीमध्ये पारंगत, अनेक भाषा, शेवटी औरंगजेबाला 1500 माणसाची टोळी पाठवून त्याला अगोदर युद्ध करून मारायचा कट होता, पण त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती, परमेश्वर गॉड गिफ्ट दिलेली, तेवढ्या माणसाची ताकद झाली. पण शेवटी औरंगजेब म्हणते, अरे मग ते गाडी टाकून तरी त्याला बंदीस्त करा. शेवटी तशा प्रकारची बंदी जाळी टाकून संभाजीराजाला बंदिस्त केला, जायलाच झालं नाही. पुस्तकातला ते माझ्या मनाचं सांगायचं आणि विचारतात मग आता कोण हरलं कोण. उत्तर मात्र संभाजीराजाने खूप चांगलं दिलं. मला सांगा, त्यावेळेस जर थोडी तडजोड शिवाय संभाजी महाराजांनी केली असती तर अनेक राज्य घडले, पण नाही. आपल्या बंधनाचं वैशिष्ट्य आहे, आपल्या जिजाऊन आपल्याला शिकवलं धर्मासाठी लढायचं. शिवाजी महाराज बघितलं आपण, त्यांनी स्वराज्य जे स्थापन केलं तर स्वतःसाठी केलं नाही,
राज्य करताना शिवाजी महाराजांचा आदर्श सगळ्यांनीच घेतला पाहिजे. 18 पगड जातीचं राज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी. कमी कालावधीमध्ये त्यांनी एवढे मोठे किल्ले स्थापन केले आणि ताब्यात घेतले. पण हे कुणासाठी? तर जनतेसाठी. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते. एक एक वाक्य त्यांचा जर आपण विचार केला तर अंगावर शहाणे. मुस्लिमाबद्दलच तिथे आपल्यासमोर लोकांनी इतिहास वेगळा सांगितला की मुस्लिम आणि शिवाजी महाराज हे दोघांचे दोयरे अशा प्रकारचा इतिहास काही लोकांनी सांगायचं काम केलं. पण खरा इतिहास काय बघा मला, शिवाजी महाराजांकडे जे काही प्रमुख जागा होत्या, विश्वासाच्या जागा होत्या, मुस्लिम समाजाचेच लोक होते नाही. मग आम्हाला राज्य करायचे आहे, आम्हाला राजकारण करायचे आहे, आम्हाला विकास करायचे आहे. आम्ही देखील निवडत असताना त्याचं टॅलेंटच बघून निवडलं पाहिजे. केवळ तो माझ्या जातीचा आहे म्हणून जर आपण केलो, असला जातीचा आणि त्याचा टॅलेंट असला त्याला बरोबर संधी द्यायला पाहिजे. पण विकास हा त्याचा टॅलेंट असला पाहिजे. हे आपण शिवाजी महाराज असं आपल्यासारखं लग्नाला आम्हाला जसं बोलतात असं. आणि गेल्यावर मग त्यावेळेस त्या काळामध्ये देखील वरातीमध्ये लग्नाचे पुढे नाचकाम करायचे लोक बंदुकी घेऊन. पण त्यावेळेस मात्र दांडपट्टा खेळायचे. महाराज असं वरातीमध्ये चालत होते आणि पुढे दांडपट्टा खेळणारा एक शिष्य आला. एक लाकडाचं इळू टिपूर होतं आणि माती लावला थोडीशी आणि त्याचे 3 तुकडे. महाराज कसं झालंय, पहिलेच कापून ठेवलं होता का म्हणजे. मग तिथला प्रमुख होता त्याने दुसरं टिपूर आणलं. महाराजांना चेक करा त्यांनी बघितलं आणि इळूचं टाकून होतं, मधून बोंब नव्हतं. पुन्हा त्या माणसाने लाकूड माती लावलं आणि न कळत दांडपट्ट्यातून त्याचे 3 तुकडे केले. मग मात्र त्याला बोलले हे आपल्या दरबारात जाईल शिवाजी महाराज. आणि मग त्याला दरबारात घेतले. आणि मग ज्यावेळेस एक प्रसंग आला त्यावेळेस तोच माणूस करायचा. आणि मग त्यांचा जो दुश्मन होता महाराजाचा, तो महाराजांचा घात करण्यासाठी तलवार काढला. त्यावेळेस त्या माणसाने तलवार काढल्याबरोबर दुसऱ्या तलवारीने त्यांचा हात उडवला. इतिहासात नोंद झाली की जेव्हा होता तो शिवा. मग आम्ही देखील असं कार्यक्रमात गेल्यावर तेच बघतोय. कोणता शिक्षक आमच्या कामाचा, कोणता पत्रकार आमच्या कामाचा, गायकवाड काय करतोय. मग आपण ही सांगड जीवनामध्ये घातली पाहिजे की चांगल्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. आज सत्कार करत असताना बघितलं हे सगळे आमच्या समोर घडलेले लोक आहे. माझी साहेब संगीताचे खेळाचे तज्ञ आले होते. मला एवढ्या गट्ट्या घेऊन एक संगीताचे पैलवान होता कुमार घेतला. त्याने प्रमाणपत्राचा ढीक टाकला. म्हणलं सर आवडता खेळ कोणता आहे? मी कोणताही खेळ घेऊन नाही पट्टा सापडला. सर कबड्डी खेळता का तुम्ही? सर ग्राउंडची साईज सांगा मला. सर मीच काही माहिती कसा गेलं. बरं मी अजून दुसरा सांगा. पण ते कानन मोडले दिसले तुला काय म्हणा तुम्ही त्याच्याबद्दल काय आम्हाला माहिती द्या. बेळगावला एक कुस्ती झाली होती. सत्यपाल सिंग हिंदकेसरी आणि हरिश्चंद्र बिराजदार सोरीगे आणि मी तिथं होतो. सत्यपाल सिंगनं बिराजदारला डाव कोणता सर असलं काही विचारू तुम्हाला नाही सर. तुमची भरती आमच्याकडे भरती. आम्हाला सर्टिफिकेट नसले तर चालते, प्रॅक्टिकल ज्ञान पण असतं. ठीक आहे, ग्राउंडची माहिती कमी जास्त होतं. दुसरा एक आला संगीत पिक्चर चिंगे साहेब, त्यानं तर कंटाळ टाकला माझ्यासाठी. ठीक आहे आता संगीताचं विचारू बाबाची आम्हाला काहीच माहित नाही. पाटील साहेब सर विचारतो म्हणून तुम्ही बसा तरी. सर भोपाळी कधी म्हणते सांगा. कधी म्हण
ठीक आहे, बेस्ट आहे, बरोबर आहे उत्तर सर. कॉफी राख सर. मग सिलेक्शन कसं करायचं? भोपाळी कधी सकाळीच घ्यायची असते, भोपाळी पहाटच घ्यायची असतं. पण एक होतं की प्रश्न विचारला उत्तर द्यावं लागेल, उगाच प्रश्न विचारून गप्प बसायचा नाही. आठ होती आमची भोपाळी सकाळी पहाटेच असते सर. अरे धीपराम अकबराच्या दरबारामध्ये नवरत्नाचा दरबार होता. तानसेन नावाचा तो त्यांचा संगीत होता. संध्याकाळी त्यांनी जर तानसेन गायला सुरू केला तर लाईट त्याचे गटाचा असं जयंत म्हणून माझे लोकसभा दिसायला या कल्पनेतून हा या ठिकाणाहून जायचंय. आभार व्यक्त करण्याची विनंती मी भोसले सरांना करतो. एकाच मिनिटात आभार व्यक्त करणार आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय साहेब इथं आले त्याबद्दल रोटरी क्लबच्या वतीनं महाराष्ट्राचे सरकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय बबनराव ढोकाळे साहेब हेही उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. असिस्टंट गव्हर्नर चंद्रशेखर चिंबोळे, आदरणीय शिवानंद तात्या, कार्यक्रमाला उपस्थित जयवंतराव कांबळे सर, महेश बँकेचे उपाध्यक्ष, आमचे अध्यक्ष कपिल दरादार सर, सचिव धीरेंद्रजी ढेडे, नरसिंह चिलकावळ सर, सर्वांचे आभार व्यक्त करू. आपल्या विना हा कार्यक्रम खरंच पूर्णत्वास होणार नव्हता. आपण सर्वांनी अगदी वेळेवर इथे येऊन आमचा सणाचा मान स्वीकारला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जेवण केल्याशिवाय या कार्यक्रमावर उपस्थित राहावे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करू. इथे सांगतो धन्यवाद. समोर